Okay, listen. Lakshya द्या बघा. See, in that last lecture we had learned, we had started with the Gregorian calendar class of a Java library. In that last lecture we had started with the Gregorian calendar class of Java library. And as I had told you, say the Gregorian calendar class which is inbuilt available into the Java library. So this class is available into the java.util package of a Java library. Where this class is available? So this class is in the java.util package of a Java library, and this class is a date and time class. हा जो क्लास आपण इथे शिकणार आहोत तर हा डेट आणि टाईम क्लास आहे बघा. आणि आज हॅड टेल यू की से हा जो क्लास आहे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास, ह्या क्लासचा जर तुम्ही एक ऑब्जेक्ट जर का क्रिएट करत असाल तर इंटू दॅट ऑब्जेक्ट यू कॅन स्टोअर डेट ॲज वेल ॲज टाईम. तुम्ही डेट पण स्टोअर करू शकतात आणि टाईम पण स्टोअर करू शकतात. दॅट्स वाय दिस क्लास इज कॉल्ड एज अ डेट अँड टाईम क्लास. And say how to store the date and time into the Gregorian calendar class object. So that we had learned in that last lecture. In that last lecture, I had tell you to say into the Gregorian calendar class there are three different constructors. One is the zero argument means default constructor. The second one is the three argument constructor, and the third one is the six argument constructor. आणि से बाय कॉलिंग एनी ऑफ द कन्स्ट्रक्टर, कुठलाही जो कन्स्ट्रक्टर असेल तो कॉल करून तुम्ही ज्याला ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. फॉर एक्झाम्पल आता इथे मी ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आहे, त्याला नाव दिलं मी OBJ_X. आणि तो जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट क्रिएट करून इनिशियलाइज करण्यासाठी तर न्यू ऑपरेटर मी इथे यूज केला आहे. आणि युझिंग द न्यू ऑपरेटर आय हॅड कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास. तर आपल्याला माहिती की से व्हेन यू यूज द न्यू ऑपरेटर तर से दॅट न्यू ऑपरेटर विल कॅल्क्युलेट द right amount of memory required for one object of that particular class. मीन्स हा जो क्लास आहे ह्या क्लासच्या एका ऑब्जेक्टसाठी किती मेमरी रिक्वायर्ड असेल ती मेमरी न्यू ऑपरेटरद्वारा कॅल्क्युलेट केली जाते. दॅट मच मेमरी विल बी गेट्स अलोकेटेड बाय द ऑपरेटर. अँड आफ्टर अलोकेटिंग द मेमरी फॉर द न्यू ऑब्जेक्ट, दॅट न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्ट जो असेल त्या ऑब्जेक्टसाठी हा जो कन्स्ट्रक्टर असेल हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल. आणि कन्स्ट्रक्टर काय करतो बघा की इट विल इनिशियलाइजेस द ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्टला इनिशियलाइज करतो हे आपल्याला माहिती आहे. तर न्यू ऑपरेटर जो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करेल त्या नवीन ऑब्जेक्टसाठी हा ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासमधला आपण 6 पॅरामीटर कन्स्ट्रक्टर कॉल केला आहे, ज्याला की मी डेटच्या करस्पॉन्डिंग 3 व्हॅल्यूज मीन्स इयर, मंथ आणि डेट, आणि आवर टाईमच्या करस्पॉन्डिंग 3 व्हॅल्यूज आवर, मिनिट अँड सेकंड, ह्या 6 व्हॅल्यूज मी इथे पास केले आहे. तसे बघा इथे 2020 10 मीन्स नोव्हेंबर अँड 26 इज द डेट. मीन्स 26 नोव्हेंबर 2020 ही जी डेट आहे ही डेट आपण ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ह्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केली जाईल. आणि टाईम कोणता स्टोअर केलेला तर 17:30:45 मीन्स 17:30:45. हा जो टाईम असेल ही पर्टिक्युलर डेट आणि हा पर्टिक्युलर टाईम स्टोअर करण्यासाठी आपण इथे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला OBJ_X. आणि तो आपण इथे इनिशियलाइज करून त्यामध्ये 26 नोव्हेंबर 2020 ही डेट आणि तो जो पर्टिक्युलर टाईम असेल तो आपण इथे स्टोअर केला आहे. आणि नंतर से बघा की आफ्टर द कन्स्ट्रक्टर मेथड्स वी हॅड लर्न द इक्वल्स मेथड, बिफोर मेथड अँड आफ्टर मेथड ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास. अँड फॉर व्हॉट पर्पज यू हॅव टू यूज दॅट मेथड्स ते पण आपण ते शिकलो. आणि नंतर इथे आपल्याला आणखी काही मेथड्स ज्या तुम्हाला ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासमध्ये अवेलेबल आहेत टू परफॉर्म द ऑपरेशन ऑन टू द डेट अँड टाईम स्टोअर इन टू द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट. तर दॅट मेथड यू हॅव टू लर्न हिअर. त्या आणखी ज्या ॲडिशनल मेथड्स आहेत त्या आपण इथे आपल्याला इथे शिकायच्या बघा ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास. तसे बघा द नेक्स्ट मेथड ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास दॅट इज अ गेट मेथड दॅट यू हॅव टू डिस्कस हिअर. तसे बघा की व्हॉट इज अ प्रोटोटाईप और व्हॉट इज द डिक्लरेशन ऑफ द गेट मेथड इन टू दिस क्लास. तर ती जी गेट मेथड आहे त्या गेट मेथडचा रिटर्न टाईप काय बघा तर इंटिजर आहे आणि त्या मेथडला एकच आर्ग्युमेंट आहे अँड दॅट आर्ग्युमेंट इज ऑल्सो इंटिजर. आणि त्या आर्ग्युमेंटला मी नाव दिलं इथे फील्ड. मीन्स जी गेट मेथड आहे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासची ती जर तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टसाठी जर कॉल केली म्हणजे OBJ_X साठी जर तुम्ही गेट मेथड जर कॉल केली तर गेट मेथडला तुम्ही इनपुट काय देणार तसे फील्डची व्हॅल्यू तुम्ही देणार. आणि ती जी गेट मेथड आहे ती एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. तर व्हॉट इज द यूज ऑफ दिस मेथड अँड व्हॉट पॅरामीटर यू हॅव टू पास टू दिस मेथड अँड व्हॉट व्हॅल्यू विल बी रिटर्न बाय दिस मेथड अँड व्हॉट इज द यूज ऑफ दिस मेथड दॅट हिअर वी हॅव टू लर्न इन डिटेल. तसे बघा फर्स्ट पॉईंट की से व्हॉट इज द यूज ऑफ अ गेट मेथड. तर गेट मेथडचा यूज काय तर गेट मेथड तुम्ही कशासाठी यूज करणार बघा की ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा जर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला असेल ठीक आहे तर आपल्याला माहिती की से ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये आपण डेट आणि टाईम स्टोअर करतो. आणि ज्याला तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतात आणि त्यामध्ये पर्टिक्युलर डेट आणि पर्टिक्युलर टाईम जर तुम्ही स्टोअर केला असेल ठीक आहे तर तिथे कोणती जी डेट असेल त्या डेटमध्ये जे इयर असेल, मंथ असेल, आवर असेल
सॉरी इयर असेल, मंथ असेल, डेट असेल, नंतर अवर असेल, मिनिट असेल, सेकंद असेल, तर ह्या ज्या 6 व्हॅल्यूज असतील ह्या 6 व्हॅल्यू ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केल्या जातात रिगार्डिंग द डेट अँड टाईम. हे डेटच्या करस्पॉन्डिंग 3 व्हॅल्यू स्टोअर केल्या जातील. त्या कोणत्या? तर इयर, डेटमधलं इयर, डेटमधलं मंथ आणि डेटमधलं डेट म्हणजे कोणता डे आहे. आणि आपल्याला माहिती कसं आहे, द मंथ्स आर काउंटेड फ्रॉम 0. मंथ्स हे 0पासून काउंट होतात, त्यामुळे 10 इज अ नोव्हेंबर. आणि जो टाईम स्टोअर केला जातो तर टाईमच्या करस्पॉन्डिंग अवर, मिनिट आणि सेकंडच्या व्हॅल्यू पण इथे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केला जातात. पण एक जो पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे बघा, महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे कुठला, की जेव्हा तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही जी काय डेट स्टोअर करणार आणि जो काय टाईम स्टोअर करणार, तर त्या डेटमध्ये त्या डेटच्या करस्पॉन्डिंग डे, मंथ आणि इयर ह्या 3 फील्डच्या व्हॅल्यू आणि टाईमच्या करस्पॉन्डिंग अवर, मिनिट आणि सेकंड ह्या 3 फील्डच्या व्हॅल्यू ह्या 6 व्हॅल्यू तर स्टोअर केल्या जातातच इन टू द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट. पण त्याच्या व्यतिरिक्त तो जो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट आहे त्या ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये आणखी पण इतर बरीच सारी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते रिगार्डिंग द डेट यू आर स्टोरिंग अँड रिगार्डिंग द टाईम यू आर स्टोरिंग इन टू द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट. मीन्स व्हॉट, आता इथे हा जो OBJ_X ऑब्जेक्ट असेल तो OBJ_X ऑब्जेक्टमध्ये इयर, मंथ आणि डेट तर स्टोअर केली जाईलच करस्पॉन्डिंग टू द डेट. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी हा जो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास आहे ह्याच्या ऑब्जेक्टमध्ये ती जी डेट आहे ही डेट महिन्यातला कितवा दिवस आहे, नंतर ती जी डेट आहे ती डेट वर्षातला कितवा दिवस आहे, नंतर ती जी डेट आहे ती डेट ज्या वीकमध्ये येते तो वीक महिन्यातला कितवा वीक आहे, किंवा ती जी डेट आहे ती डेट ज्या वीकमध्ये येते ती वीक तो वीक वर्षाचा कितवा वीक आहे. ह्याप्रमाणे ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण ऑटोमॅटिकली स्टोअर केलं जाते इन टू द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट. म्हणजे आपण जेव्हा ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये एखादी पर्टिक्युलर डेट स्टोअर करणार तर फक्त डेटमध्ये ज्या 3 व्हॅल्यूज असतात, डे, मंथ आणि इयर, तेवढ्याच व्हॅल्यू स्टोअर केल्या जात नाही. म्हणजे त्या फक्त 3च व्हॅल्यू स्टोअर केल्या जात नाही डेटच्या करस्पॉन्डिंग. तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी बरीच सारी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. आणि ती इन्फॉर्मेशन म्हणजे कोणती सांगितली, की ती जी पर्टिक्युलर डेट आहे त्या डेटच्या करस्पॉन्डिंग म्हणजे ती जी डेट आहे त्या डेटचा जो डे आहे तो वर्षातला कितवा दिवस आहे, नंतर महिन्यातला कितवा दिवस आहे, आठवड्यातला कितवा दिवस आहे, ती डेट ज्या वीकमध्ये असेल तो वीक वर्षातला कितवा वीक आहे, ह्याप्रमाणे आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण स्टोअर केली जाते. त्याचप्रमाणे जेव्हा टाईम स्टोअर करतो आपण तर टाईममध्ये जे अवर, मिनिट आणि सेकंद आहे त्या 3 व्हॅल्यू तर स्टोअर केल्या जातीलच, ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तो जो टाईम आहे तो टाईम AM टाईम आहे का PM टाईम आहे ही इन्फॉर्मेशन पण ऑटोमॅटिकली स्टोअर केल्या जाते इन टू द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट. आणखी तो जो टाईम आहे तो टाईम कोणत्या टाईम झोनमध्ये येतो त्या झोनच्या करस्पॉन्डिंग इन्फॉर्मेशन पण तिथे स्टोअर केल्या जाते. नंतर मिली सेकंद, त्या टाईममधला जो मिली सेकंद असेल तो मिली सेकंडची व्हॅल्यू पण तिथे ऑटोमॅटिकली स्टोअर केल्या जाते. तसे बघा, द पॉईंट दॅट यू हॅव टू कीप इन माइंड हिअर इज दॅट की व्हेन यू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास, जेव्हा तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार तर तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आणि जो काय टाईम स्टोअर केला जाईल तर त्या डेट आणि त्या टाईममध्ये ज्या डिफरंट फील्ड्स असतात तेवढ्या फील्डच्या व्हॅल्यू प्लस ॲडिशनल आणखी बऱ्याच साऱ्या फील्डच्या व्हॅल्यू पण ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केल्या जातात. आणि त्या ज्या फील्ड्स असतील त्या फील्ड्सला कोणत्या, तसं बघा की एराच्या करस्पॉन्डिंग इन्फॉर्मेशन पण स्टोअर केली. म्हणजे ही जी डेट आहे ही कोणत्या एरामध्ये येते त्या डेटमधलं इयर स्टोअर केलं जातं, मंथ स्टोअर केलं जातं, डेट स्टोअर केलं जाते, डे ऑफ मंथ. डे ऑफ मंथ म्हणजे काय, की ही जी डेट आहे ह्या डेटमध्ये जो डे आहे तो महिन्यातला कितवा दिवस आहे. डे ऑफ इयर म्हणजे ही जी डेट आहे ह्या डेटचा जो दिवस आहे तो वर्षातला कितवा दिवस आहे म्हणजे डे ऑफ इयर. नंतर डे ऑफ वीक म्हणजे ह्या डेटचा जो डे आहे तो डे आठवड्यातला कितवा दिवस आहे. नंतर वीक ऑफ इयर म्हणजे ही जी डेट आहे ही डेट ज्या वीकमध्ये येते तो वीक वर्षाचा कितवा वीक आहे. वीक ऑफ मंथ म्हणजे महिन्याचा कितवा वीक आहे. नंतर AM_PM, अवर, मिनिट, सेकंद, मिली सेकंद, झोन_ऑफसेट म्हणजे कोणत्या टाईम झोनमध्ये तो टाईम येतो ती पण इन्फॉर्मेशन ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केली जाते. मीन्स ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार तर तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये डेट आणि टाईमच्या करस्पॉन्डिंग बरीच सारी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी जेवढी मेमरी लागेल तेवढी मेमरी न्यू ऑपरेटरद्वारा कॅल्क्युलेट केली जाते. आणि त्या मेमरीमध्ये ह्या सर्व व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात करस्पॉन्डिंग टू द डेट अँड टाईम. म्हणजे तुम्ही फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करत असताना फक्त मॅक्झिमम तुम्ही 6 व्हॅल्यू पास करतात. म्हणजे इयर, मंथ, डे, नंतर अवर, मिनिट, सेकंद. पण तेवढ्या 6 व्हॅल्यू तर स्टोअर केल्या जातातच. प्लस त्याच्या व्यतिरिक्त आणखी बरीच सारी इन्फॉर्मेशन ह्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केली जाते. आणि से बघा, मग तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही जी डेट आणि जो टाईम स्टोअर केला आहे त्या डेट आणि त्या टाईमच्या करस्पॉन्डिंग जी काय सर्व इन्फॉर्मेशन ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केली जाते. तर त्या ऑब्जेक्टमधनं तुम्हाला कुठल्याही एखाद्या फील्डची व्हॅल्यू जर तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये रिक्वायर्ड असेल
म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आता हा जो ऑब्जेक्ट आहे ओबीजे एक्स, ह्या ओबीजे एक्समध्ये जी डेट आणि जो टाईम स्टोर केला आहे, तर ती जी डेट आहे त्या डेटमधलं जर इयर मला फक्त घ्यायचं असेल फ्रॉम दिस ओबीजे एक्स ऑब्जेक्ट, किंवा त्या डेटमधलं फक्त मला मंथ घ्यायचं असेल, किंवा त्या डेटमधलं मला डे घ्यायचं असेल, किंवा त्या डेटमधलं इयर घ्यायचं असेल, किंवा टाईम म्हणजे टायमामधलं आवर किंवा मिनिट किंवा सेकंडची व्हॅल्यू जर मला घ्यायची असेल, ठीक आहे, किंवा ह्या ज्या इतर फील्ड्स आहेत ह्या इतर फील्डची इन्फॉर्मेशन जर मला माझ्या प्रोग्राममध्ये घ्यायची असेल फ्रॉम दिस ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास ऑब्जेक्ट, म्हणजे हा जो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये डेट अँड टाईमच्या करस्पॉन्डिंग जी काय सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर केलं ते त्यापैकी कोणत्याही फील्डची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला त्या ऑब्जेक्टमध्ये जर घ्यायची असेल तुमच्या प्रोग्राममध्ये, तर तुम्ही त्या ऑब्जेक्टसाठी गेट मेथड कॉल करणार. मीन्स व्हॉट की तुम्ही काय करणार तिथे, तसे यू टू कॉल द गेट मेथड लाईक दिस. ओबीजे एक्स हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आणि जो टाईम असेल त्या डेट आणि त्या टाईमच्या करस्पॉन्डिंग कुठली जी इन्फॉर्मेशन आहे जी त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलं ते, काही इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून स्टोअर केलं ते, काही इन्फॉर्मेशन आपण पास करतो, किंवा काही वेळेला इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली पण स्टोअर केलं तर जर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जर यूज करत असाल तर डझंट मॅटर की ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये जी काय डेट आणि टाईमच्या करस्पॉन्डिंग इन्फॉर्मेशन आहे त्यापैकी कोणत्याही एका फील्डची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये ॲक्सेस करायची असेल फ्रॉम दिस ऑब्जेक्ट, म्हणजे ह्या ऑब्जेक्टमधनं एका फील्डची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही गेट मेथड कॉल करणार आणि त्या गेट मेथडला तुम्ही पॅरामीटर काय असणार तर इंटिजर फील्ड. इंटिजर फील्ड म्हणजे काय की कोणत्या फील्डची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे आहे त्या फील्डच्या करस्पॉन्डिंग हे जे डिफरंट कॉन्स्टंट्स आहेत डिफाईन इन टू द कॅलेंडर क्लास ऑफ द जावा डॉट युटिल पॅकेज, त्या फील्डच्या करस्पॉन्डिंग जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू इथे तुम्ही पॅरामीटर म्हणून पास करणार. मीन्स व्हॉट किसे बघा की जो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास आहे त्या ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये डेट आणि टाईमच्या करस्पॉन्डिंग जी काय डिफरंट इन्फॉर्मेशन स्टोअर केले त्या सर्व इन्फॉर्मेशनच्या करस्पॉन्डिंग जे कॉन्स्टंट्स आहेत दॅट कॉन्स्टंट्स आर डिफाईन इन टू द कॅलेंडर क्लास ऑफ द जावा डॉट युटिल पॅकेज. म्हणजे जावाच्या लायब्ररीमध्ये आणखी एक क्लास आहे बघा हॅविंग द नेम कॅलेंडर, आणि तो जो क्लास आहे कॅलेंडर तो पण जावा डॉट युटिल पॅकेजमध्ये आहे. आणि ह्या कॅलेंडर क्लासमध्ये तिथे काय केलं आहे एरा, इयर, मंथ, डेट, डे ऑफ मंथ, डे अंडरस्कोर ऑफ अंडरस्कोर इयर, डे अंडरस्कोर ऑफ अंडरस्कोर वीक, लाईक दिस ऑल दिस कॉन्स्टंट्स आर डिफाईन इन टू दिस क्लास ॲज अ स्टॅटिक. ते सर्व स्टॅटिक कॉन्स्टंट म्हणून डिफाईन केले आहेत, ठीक आहे, स्टॅटिक इंटिजर कॉन्स्टंट म्हणून डिफाईन केले आहे. म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग प्रत्येक कॉन्स्टंटच्या करस्पॉन्डिंग एक इंटिजर व्हॅल्यू पण आहे. ओके, तसे कॅलेंडर क्लासमध्ये हे जे सर्व स्टॅटिक इंटिजर कॉन्स्टंट्स डिफाईन केले आहे हे स्टॅटिक इंटिजर कॉन्स्टंट्स कशासाठी आहेत तर ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आणि टाईम तुम्ही स्टोअर करणार त्या डेट आणि टाईमच्या करस्पॉन्डिंग जी काही सर्व फील्ड्स असतात त्या सर्व फील्डची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल, कोणत्याही फील्डची इन्फॉर्मेशन जर ॲक्सेस करायची असेल तर तुम्ही ते गेट मेथडने ॲक्सेस करू शकतात. पण गेट मेथडला तुम्ही पॅरामीटर काय असणार तर तुम्हाला कोणत्या फील्डची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची आहे त्या फील्डच्या करस्पॉन्डिंग जो कॉन्स्टंट आहे डिफाईन टू द कॅलेंडर क्लास तो कॉन्स्टंट तुम्हाला गेट मेथडला ॲज अ पॅरामीटर पास करावा लागेल. तेव्हा गेट मेथड काय करेल तर ह्या ऑब्जेक्टमधनं ज्या फील्डच्या करस्पॉन्डिंग तुम्ही कॉन्स्टंट पास केला आहे त्या फील्डची व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. आणि त्या सर्व व्हॅल्यू कोणत्या प्रकारचे असतील तर इंटिजर प्रकारचे असतात बघा, ठीक आहे. आता इयर इंटिजर असतं, डे इंटिजर असतो, मंथ इंटिजर असतो, आवर, सेकंड, मिली सेकंड, किंवा हे जे एराची व्हॅल्यू असेल किंवा वीक ऑफ मंथ, वीक ऑफ इयर, डे ऑफ वीक ह्या सर्व व्हॅल्यू ज्या असतील ह्या इंटिजर व्हॅल्यू असतात. तर त्या पर्टिक्युलर फील्डची ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. सपोज फॉर एक्झाम्पल आता इथे मी एक इंटिजर आणि वाय नावाचा व्हेरिएबल घेतला आहे टू स्टोअर द इयर, आणि मी इथे मला काय करायचं आहे की ओबीजे एक्स हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टमधनं मला ह्या ओबीजे एक्स ऑब्जेक्टमध्ये जी डेट आहे त्या डेटमधलं मला इयर घ्यायचं आहे आणि ते वायमध्ये स्टोअर करायचं आहे माझ्या प्रोग्राममध्ये. तर मी काय करेल तर ते जे येणारं इयर असेल ते स्टोअर आणि मी एक वाय नावाचा व्हेरिएबल घेतला आणि वाय असाईन ओबीजे एक्स डॉट गेट ही मेथड कॉल करेल आणि त्याला पॅरामीटर काय पास करेल तर कोणत्या फील्डची व्हॅल्यू पाहिजे मला ओबीजे एक्स ऑब्जेक्टमधनं तर ओबीजे एक्स ऑब्जेक्टमधनं मला इयर फील्डची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे ओबीजे एक्स ऑब्जेक्टमध्ये जी डेट आहे त्या डेटमधलं इयरची व्हॅल्यू मला पाहिजे. तर मी इथे पॅरामीटर काय दिलं तर कॅलेंडर डॉट कोणत्या फील्डची व्हॅल्यू पाहिजे त्या फील्डच्या करस्पॉन्डिंग जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचं नाव इथे दिलं मी मीन्स कॅलेंडर डॉट इयर लाईक दिस. मीन्स हे बघा की आता इथे होईल काय की वाय असाईन ओबीजे एक्स डॉट गेट, तर ही गेट मेथड काय करेल इट विल क्युरी टू दिस ऑब्जेक्ट. ही गेट मेथड काय करेल ह्या ओबीजे एक्स ऑब्जेक्टला क्युरी करेल फॉर द व्हॅल्यू ऑफ दिस फील्ड, म्हणजे या फील्डच्या व्हॅल्यूसाठी. आणि काय करेल तर ओबीजे एक्स ऑब्जेक्टमध्ये जी डेट आहे त्या डेटमधलं जी इयर फील्डची व्हॅल्यू आहे त्या इयर फील्डची व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टमधनं ॲक्सेस करेल आणि रिटर्न करेल. आणि ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली तर वायमध्ये स्टोअर होईल. मीन्स व्हॉट विल बी इन वाय तर वायमध्ये गेलं तर 2020 येईल. त्याचप्रमाणे जर समजा तुम्हाला हा जो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आणि टाईम आहे त्या टायमामधलं जर अवरची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही अवर स्टोअरकडे एक व्हेरिएबल घेणार. समजा मी एच नावाचा व्हेरिएबल घेतला इथे
नंतर तुम्ही स्टेटमेंट कसं लिहिणार तर एच असाइन आणि इथे काय करणार तुम्ही तर ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर गेट मेथड कॉल करणार आणि कोणत्या फील्डची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर अवर फील्डची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तसे बघा कॅलेंडर डॉट अवर हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट तुम्ही इथे पास करणार. तर एचमध्ये काय येईल बघा तर 17 येईल इथे इन दिस केस. नंतर से सपोज तुम्हाला जर का ह्या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आहे तर ही डेट वर्षाचा कितवा दिवस आहे ही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तुम्हाला तर वर्षाचा कितवा दिवस आहे ही इन्फॉर्मेशन स्टोर करायचं. समजा तुम्ही एक्स फिरत घेतला तर तुम्ही ह्या प्रकारचा स्टेटमेंट लिहित असाल एक्स असाइन ओबीजे एक्स डॉट गेट आणि तुम्हाला काय पाहिजे तर कॅलेंडर डॉट आणि डे ऑफ इयर. डे ऑफ इयर म्हणजे काय की ओबीजे एक्समध्ये जी डेट आहे 26 नोव्हेंबर तर ही जी डेट आहे ह्या डेटचा जो डे आहे हा वर्षाचा कितवा दिवस आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. तर इथे तुम्ही कोणता कॉन्स्टंट देणार डे ऑफ इयर हा कॉन्स्टंट देणार. डे अंडरस्कोर ऑफ अंडरस्कोर इयर हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट तुम्ही इथे देणार. तर इथे ऑब्जेक्टमधनं गेट मेथड काय करेल तर डे ऑफ इयर फील्डची व्हॅल्यू रिटर्न करेल आणि इन दिस केस डे ऑफ इयर फील्डची व्हॅल्यू म्हणजे काय येईल तर 26 नोव्हेंबर हा जो डे आहे हा डे वर्षातला कितवा दिवस आहे तर बघा वर्षातला पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी. वर्षातला दुसरा दिवस म्हणजे 2 जानेवारी. वर्षातला 31वा दिवस म्हणजे 31 जानेवारी. वर्षातला 32वा दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी. वर्षातला 33वा दिवस म्हणजे 2 फेब्रुवारी. ह्यानुसार तिथे काउंटिंग केलेल टोटल 365 डेज असतात बघा 365 किंवा 366. तर 26 नोव्हेंबर ही जी डेट आहे ह्या डेटचा जो डे आहे हा वर्षातला कितवा दिवस आहे ते कॅल्क्युलेट केलं जाईल आणि ते इथे स्टोअर झाले असेल ह्या ऑब्जेक्टमध्ये. तर त्या फील्डची व्हॅल्यू काय केली जाईल तर ॲक्सेस करून रिटर्न केली जाईल. त्याचनुसार तुम्ही काय करू शकतात तर डे ऑफ मंथ जर म्हटलं तर 26 कारण हे जी डेट आहे ही डेटमध्ये जो डे आहे तो डे महिन्यातला कितवा दिवस आहे 26वा दिवस आहे 26 नंबरचा डे आहे म्हणून डे ऑफ मंथची व्हॅल्यू काय येईल तर 26 येईल. डे ऑफ इयरची व्हॅल्यू काय येईल तर ते वर्षातला कितवा दिवस असेल त्यानुसार व्हॅल्यू येईल तिथे. ओके AM अंडरस्कोर PM दिलं तर AM असेल तर 0 येईल PM असेल तर 1 येईल. आता जो टाईम आहे तो PM टाईम आहे बघा ठीक आहे 17:30 म्हणजे संध्याकाळचे 5:30 तर तिथे AM अंडरस्कोर PMची PM जर तुम्ही इथे दिलं कॉन्स्टंट तर OBJX ऑब्जेक्टमध्ये जो टाईम असेल तो टाईम AMचा टाईम आहे का PMचा टाईम आहे त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. आणि व्हॅल्यू काय रिटर्न केली जाईल तर AM टाईम असेल तर 0 आणि PM टाईम असेल तर 1 ही व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. त्यानुसार अवर पाहिजे असेल तर तुम्ही अवर घेऊ शकतात. मिनिट पाहिजे असेल तुम्ही मिनिट घेऊ शकतात. सेकंड पाहिजे असेल तुम्ही सेकंड घेऊ शकतात. मिली सेकंड किंवा झोन अंडरस्कोर ऑफसेट यानुसार तुम्ही कोणत्याही फील्डची व्हॅल्यू ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल आणि तुमच्या प्रोग्राममध्ये रिक्वायर्ड असेल तर यू कॅन गेट दॅट व्हॅल्यू युझिंग द गेट मेथड ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास. ओके तर दिस इज व्हॉट इज अ गेट मेथड व्हॉट इज द यूज ऑफ अ गेट मेथड अँड हाऊ टू यूज द गेट मेथड. आणि गेट मेथडला तुम्ही आर्ग्युमेंट काय देणार तर ज्या फील्डची व्हॅल्यू पाहिजे असेल ती जी फील्ड असेल त्या फील्डच्या करस्पॉन्डिंग जे कॉन्स्टंट्स तुम्हाला कॅलेंडर क्लासमध्ये डिफाईन केलं आहे ते कॉन्स्टंट्स तुम्ही देणार. तर त्या पर्टिक्युलर फील्डची व्हॅल्यू गेट मेथडद्वारा रिटर्न केली जाईल. ओके